नमस्कार. या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या मी घेऊन आले आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आणि अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या आहे बघा, रोजच्या उपयोगी पडतील अशाच ह्या सर्व रांगोळ्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. आता आपली जी पहिली रांगोळी आहे बघा, 4x2 डॉट देऊन ही रांगोळी काढलेली आहे. तर बरोबर 4 कोपऱ्यांवरती आपण 2-2 पानं काढून घेतलेली आहेत बघा. कोन तयार करायचे आहेत. डॉटच्या मधून बरोबर रेषा मारून 4 कोन तयार करून घेतलेले आहेत आणि त्या प्रत्येक कोनामध्ये आपण पानं काढलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये थोडा हिरवा रंग भरलेला आहे. 4ही कोपऱ्यांवरती पानं काढलेली आहे आणि त्यामध्ये हिरवा रंग भरलेला आहे. आता मध्ये आपण जी सरळ रेष मारून घेतलेली आहे बघा, त्यावरती आपण लाल रंगाचं एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. आता इथे 4ही रेषांवरती आपल्याला फुलं काढायची आहेत. लाल रंगाचीच फुलं काढलेली आहेत बघा. डॉट देऊन काढायची आहे, काही वेगळी ड्रॉईंग करायची गरज नाही आहे. बोटाच्या मदतीने थोडासा 3-3 पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे. थोडा रंग भरून घ्यायचा आहे आणि काडीने आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये थोडासा डार्क रंग टाकलेला आहे बघा, त्यामुळे फूल आणखी सुंदर दिसतं. काडीच्या मदतीने थोडासा आपण आकार देणार आहोत. मध्ये थोडासा डार्क रंग टाकलेला आहे बघा. आता मध्ये आपण रेषा मारून घेणार आहोत पिवळ्या रंगाने. जे पराग असतात ना फुलांमधले, ते पिवळ्या रंगाने दाखवायचे आहेत. आता पानांमध्ये ज्या शिरा असतात त्यासुद्धा रेषेने दाखवलेल्या आहेत. तर जी आपण फुलं काढलेली आहेत बघा, त्याला देठसुद्धा काढलेला आहे खालच्या बाजूने. आपली फायनल रांगोळी रेडी आहे, तुम्ही बघू शकता. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. मध्ये रिकामी जागा आहे तर तिथेही आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत बघा, सफेद रंगाने. आणि मध्ये लाल रंगाचा एक डॉट देणार आहोत बघा. थोडंसं बोटाने प्रेस करून एक फूल तयार करून घेतलेलं आहे आणि मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. फायनल रांगोळी आपली रेडी आहे, तुम्ही बघू शकता. अगदी सोपी रांगोळी आहे बघा आणि अगदी 5-6 मिनिटात काढून होते. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. तर इथे आपण एक झाकण ठेवून गोल काढून घेतलेला आहे. आता त्या गोलच्या 4ही बाजूला आपण कोनाप्रमाणे आकार काढून घेणार आहोत बघा. आणि मध्ये वळवून घेणार आहोत, आतल्या बाजूला गोलाकार करून घेणार आहोत बघा. एक दिलप्रमाणे आकार करून घ्यायचे आहेत 4ही बाजूला. 4ही बाजूला आपण गोल आकार करून घेतलेले आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा राहिली आहे बघा, तिथून आपण सरळ रेष मारणार आहोत आणि त्यावरती छोटी छोटी पानं काढणार आहोत. आता जे आपण सरळ रेषा मारलेल्या आहेत त्यावरती डॉट द्यायचे आहेत आणि छोटी छोटी फुलं तयार करून घ्यायची आहेत बघा. डॉट देऊन बोटाने प्रेस करून फुलं तयार केलेली आहेत. मध्ये थोडासा जांभळा रंगाचा डॉट दिलेला आहे. आता आपण जे गोल काढलेले आहेत बघा, तिथेही आपण मध्ये पानं काढून घेणार आहोत. ते 4ही आपण जे दिलप्रमाणे आकार काढलेले आहेत तिथे आपण पानं काढणार आहोत. मध्यभागी जे आपण जो गोल काढलेला आहे बघा, त्यामध्ये लाल, हिरवा आणि पिवळा रंग भरून तिथे आपण एक स्वस्तिक काढणार आहोत. तीनही आपले जे शुभ रंग आहेत ते भरायचे आहेत. तर श्रावण महिना चालू आहे बघा, तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच ह्या रांगोळ्या उपयोगी पडतील बघा. आता प्रत्येकाकडे सणासुदीचे दिवस आहेत. आपण रोज रांगोळी छोटी का होईना काढत असतो, तर नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या रोजच्या काढण्यासाठी उपयोगी पडतील. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की राहा बघा. आपण जे दिलचे आकार काढलेले आहेत तिथे छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत बघा. काडीच्या मदतीने आकार द्यायचा आहे. एक पिसाऱ्याप्रमाणे आकार दिलेला आहे बघा. 4ही कोपऱ्यांवरती आपण पानं काढलेले आहे. आतल्या बाजूला आपण 3-3 रेषा मारून त्यावरतीही डॉट देणार आहोत. सोपी रांगोळी आहे बघा ही. फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. जे आपण गोल काढलेलं आहे तिथे मध्ये स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघा. आपली फायनल रांगोळी तयार आहे.
आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे, तर उद्या शनिवार आहे बघा, त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तर एक चौकोन आपण काढून घेतलेला आहे. शनिवार निमित्त तर उद्या पहिलाच श्रावणी शनिवार आहे, तर त्यानिमित्त तुम्ही ही रांगोळी नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर पाटावर काढून ठेवायची आहे. आता एक चौकोन काढलेला आहे आपण, त्याच्यात चौकोनाच्या चारही ज्या बाजू आहेत त्यावरती आपण एक गोल आकार काढून घेणार आहोत. पुन्हा त्यावरती आपण आडवी रेष मारून त्यावरती फुलं तयार करून घेणार आहोत. बघा, डॉट देऊन फुलं तयार करायचे आहेत. मधला जो डॉट आहे तो संदर्भासाठी दिलेला आहे आणि बाकीचे 5-5 डॉट देऊन आपल्याला 5-5 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत. बघा, 5-5 डॉट दिलेले आहेत. आता सर्व डॉट आपण मागच्या बाजूला ओढून घेणार आहोत. सर्व डॉट मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये पिवळा आणि लाल रंग आपण भरणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. बघा, चारही फुलांमध्ये आपण रंग भरून घेतलेला आहे. लाल रंगाचा मध्ये डॉट दिलेला आहे. आता मधले जे कोपरे आहेत बघा, त्यावरती आपण थोड्या रेषा वाढवून तिथे एक पानाचा आकार देणार आहोत. आता इथे शनिवारी निमित्त ही रांगोळी आहे, तर तिथे आपण रुईच्या पानाचा एक छोटासा आकार देणार आहोत आणि त्यामध्ये हिरवा रंग भरणार आहोत. शुभ रांगोळी आहे बघा ही पहिल्या शनिवार निमित्त. नक्की तुम्ही ही रांगोळी काढून बघा. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे आणि काढल्यानंतर अगदी सुंदर दिसते. बघा, चारही कोपऱ्यांवरती आपण पानं काढलेले आहेत, त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये हनुमानच्या डोक्यावरती टिळा आहे बघा, तो आपल्याला काढायचा आहे चौकोनामध्ये. मध्ये लाल रंगाची एक रेष मारलेली आहे. आता आपण जे रुईच्या पानाप्रमाणे आकार काढलेले आहेत त्यावरती आपण 2-2 आडव्या रेषा मारून डॉट देणार आहोत. बघा, सोपी रांगोळी आहे. फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे आणि काढल्यानंतर ही रांगोळी खूप सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता फायनल लुक रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता जी पानं काढलेली आहेत तिथे आतल्या बाजूला आपण रेषा मारून लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. बघा, फायनल रांगोळी आपली तयार आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे, तर उद्या बघा 15 ऑगस्ट आहे. आपला जो स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो, तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. तर अशा रांगोळ्या आपल्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी नक्कीच आपण ह्या काढायला हव्यात आणि आपल्या मुलांनासुद्धा त्याबद्दल माहिती मिळते किंवा आपला एक देशाभिमान त्यामधून व्यक्त होत असतो. तर ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. आता इथे तुम्ही वेगळाही लूक देऊ शकता. 15 ऑगस्टला तुम्हाला नसली काढायची रांगोळी, तर वेगळा लूक देऊनसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर बघा, दोन्ही बाजूला फांद्या काढून फुलं आणि पानं काढलेली आहेत. त्यामध्ये आपण रंग भरून घेणार आहोत. जे आपले तिरंग्याचे रंग आहेत ते इथे भरलेले आहेत बघा. ऑरेंज, जांभळा आणि सफेद रंग ठेवलेले आहेत. आता फुलांमध्ये ऑरेंज आणि जांभळा रंग भरलेला आहे बघा. मध्ये आपण हिरव्या रंगाचा डॉट देणार आहोत. सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी. नक्की ही रांगोळी तुम्ही तुमच्या दरवाजासमोर उद्या काढा बघा. आपल्या तिरंग्याचा मान राखण्यासाठी ही रांगोळी किंवा आपल्या देशाबद्दलचा जो अभिमान आहे, जी कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो देशाबद्दल, किंवा आपले सैनिक जे आहे ज्यांनी आपल्या देशासाठी वीरमरण पत्करलेलं असतं, तर अशा सैनिकांसाठी आपण जी कृतज्ञता व्यक्त करत असतो त्यासाठी ही रांगोळी नक्कीच दरवाजासमोर काढायला हवी आणि त्यामधून एक संदेशसुद्धा आपल्याला मिळत असतो आणि मुलांनासुद्धा आपण संदेश देत असतो. बघा, सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. मी रोज असे नवीन व्हिडिओ टाकत असते बघा आणि छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. रोजच्या उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या असतात. तुम्हाला जर रांगोळी काढायची आवड असेल आणि अशा छोट्या रांगोळ्या तुम्ही जर रोज काढत असाल तर नक्की सान्वी आर्ट 1 या चॅनलला भेट द्या आणि बघा, तुम्हाला उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या दाखवलेल्या असतात. बघा, ही रांगोळीसुद्धा आपली जवळजवळ फायनल तयार झालेली आहे. पानांमध्येही आपण रंग भरून घेतलेला आहे. आता इथे पानांमध्ये 2 रंग भरलेले आहेत बघा. लाईट आणि डार्क करून रंग भरलेला आहे. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. मध्ये आपण सफेद रंगाने रेषा मारून घेतलेले आहे. तर अशीच नवीन रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी
भेटूया अशाच रांगोळीसह नवीन भागात. धन्यवाद.